हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी चाललेली आहे उलनसाठी, म्हणजे रंगोली मॅटसाठी जे पण लागते साहित्य ते घ्यायचं होतं मला. तर मी नेहमी तर तुमच्यासोबत शेअर नाही करत की कुठून घेते, काय घेते. तर म्हटलं चला आज खास तो व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी. तुम्हाला समजेल की कसं घ्यायचं, कुठून घ्यायचं. तर सगळ्यात आधी मी रेक्झिनच्या दुकानात, म्हणजे रेक्झिनचं दुकान नाही येते, कार्पेटचं दुकान आहे, जिथे पहा असे गालीचे असतात मोठे मोठे, किंवा ग्रास असती आणि असे मोठे मोठे आहेत इथे पहा. तर रेक्झिनचे 4-5 प्रकार होते इथे, तुम्हाला मी ते दाखवते. तर असे मोठे मोठे आहेत पाहत, आपल्याला पाहिजे तसं ते कट करून मीटरमध्ये देतात. तर तुम्ही पाहू शकता, हे जे आहे ना मी आता दाखवते व्हाईटमध्ये आहे, ते पण खूप छान होतं. ग्रिप होती त्याला एक चांगली. हे आहे ना, हे ब्लॅकमध्ये होतं आणि प्रॉपर एवढं छान होतं ना, खरं तर हेच पाहिजे. तर ते 170 वगैरे काहीतरी मीटर बोलत होते. आणि तुम्हाला खरं सांगते, एवढं स्वस्त आहे ना, तर खूप मस्त. म्हणजे मी तिथून पण घेते. तर तुम्हाला आता दाखवते मी उलन वगैरे बाकीचं जे पण मटेरियल लागतं ना. तर हे पहा, महावीर दुकान आहे, तुम्हाला दाखवलंय मी. तिथून आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर पाहू शकता एवढं सगळं तिथं, म्हणजे काय नको जे नाही वगैरे ते काय बोलायलाच नको, एवढं सगळं आहे तिथे. म्हणजे तुम्ही काहीही डेकोरेशनसाठी बनवताना तर याच दुकानात मिळतं, म्हणजे आमच्या इथे तरी. आता जे लोक इथले आहेत त्यांना माहीत आहे महावीर दुकान मार्केटमधलं. म्हणजे साडी वर्क म्हणा, किंवा झुलं बनवतात, जे काय असेल ना ते सगळ्या गोष्टी इथं सुईपासून सगळं भेटतं. तर इथे सुद्धा रेक्झिन बघितलं मी, तर मी इथूनच घेते. तुम्ही हे पहा, सेम मी जे तिथं दाखवलं ना त्या दुकानामध्ये, तर ते वेगळं दुकान होतं. आणि तिथे खूप मटेरियल आहे रेक्झिनचं, खूप व्हरायटी आहे. तर इथे जास्त व्हरायटी नव्हती. इथं जे रेड कलरचं आहे ना, तर ते महाग आहे आणि तिथे जे होतं ते स्वस्त होतं. तर इथे पाहू शकता, पण हे थोडं कमी येत होतं. मी मोजून बघितले, दोघं एकाला लावून बघितले. तर हे जे रेडवालं आहे ना, ते थोडं त्याच्यापेक्षा, ब्लॅकपेक्षा थोडं कमी येत होतं आणि बघायला पण वेगळं होतं जरा. ते खूप कडकमध्ये होतं, म्हणून मी ब्लॅकवालं नेहमीप्रमाणे तेच घेतलं. आणि इथे मला आकाशकंदील बनवायचे आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यासाठी मी लेस पाहत होते, म्हटलं पाहूया कशी आहे लेस, कशी मीटर भेटती. तर मी ते ही एक लेस म्हणजे मला आवडली, कारण कलरफुल आहे आणि दिवाळी म्हटलं कलरफुल खूप छान दिसतं. तर ती लेस मी घेऊन आले आणि बाकीचं पण सामान घेतलं, पण ते तुम्हाला इथं मी शेअर नाही केलं. आणि हो, तिथे गेल्यावर आहे ना व्हिडिओ पण काढून देत नाही बरं का, पण तरीसुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेतला मी. रंगोली मॅट बनवण्यासाठी इथे आयता असा सर्कल आहे, म्हणजे ते वेगळ्या गोष्टीसाठी आहे, पण एक आकार आहे बाबा, आपण यूज करू शकतो. हे पण आहे 20 रुपये, 30 रुपयेपासून. म्हणजे मोठा असेल तर त्याची प्राईस जास्त, छोटी असेल त्याची प्राईस जास्त. आणि ते हे पण पाहिलं की मी स्वस्तिकसुद्धा आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता 50 रुपयाला. आणि हा जो गोल आहे मोठा, आर्यन दाखवतो, तर तो गोल पण म्हणजे आहे, पण काही गरज नाही आपल्याला आपण थोडंसं डोकं लावून करू शकतो. हे थोडंसं महाग होतं, 150 वगैरे काहीतरी होतं. खाली रिंग पण होती एक मोठी अशी सर्कलची, ती पण आहे. म्हणजे आपण त्यांनी सर्कल बनवू शकतो, ते वेगळ्या गोष्टीसाठी, डेकोरेशनसाठी आहे, पण आपल्याला पण युजफुल आहे. समजा हाफ सर्कल पाहिजे असेल तर आपण इकडून घेऊ शकतो, 20 रुपयाला आहे. इथे वेलकमचं पण होतं, पण ते तुटलेलं आहे. आणि खूप सारे असे वेगवेगळे आकार आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. स्वामींचं म्हटलं तर देवाचं पण एक वेगळा वेगळा आकार आहे. मी इथे ना मोराचं पाहत होते, भेटतंय का, पण नव्हतं. सगळे गोल वगैरे होते, छोट्यातले छोटे गोलसुद्धा होते. पाहू शकता एवढंच आहे, पण 10 रुपयाला. पण खूप खर्च होतो बरं का. तर स्वस्तिक आर्यांचं म्हणणं होतं हे घ्या, म्हणजे खूप वेळेस मग त्याचं चाललं होतं की मम्मा हे घे, खूप गरजेचं आहे. तर मला माहिती आहे कशासाठी लागतात, म्हणून मी ते काही घेतलं नाही. त्याची आपल्याला एवढी गरज पण नाही आहे, आपण स्वस्तिक असं पण काढू शकतो, म्हणून मी नाही म्हटलं चला. तर इथे पाहू शकता तुम्ही असे कलरफुल कागद आहेत, आपण त्याचा पण यूज करू शकतो. आणि इथे अजून एक कॅनव्हास, म्हणजे कॅनव्हास तर तुम्ही बघितलेलाच आहे, तर हा कॅनव्हास आहे, तर केवढा मोठा आहे पहा. याच्यामधून आपल्याला 1 मीटर ते देतात. तर कॅनव्हास पण पाहू शकता तुम्ही. आणि इथे अजून एक कपडा भेटला मला, किती सुंदर आहे ना, ते मेहंदी कलरमध्ये, पिंक कलरमध्ये. कॅनव्हास सारखंच आहे आणि रेक्झिन सारखं आहे, दोन्ही पण सेम आहे, पण 130 रुपये मीटर आहे आणि खूप मस्त आहे. आपण याच्यावर सुद्धा रंगोली करू शकतो. उलन चिटकवायचं आहे, कशावर पण चिटकलं जातं आणि सुंदर आहे, फरशीवर खूप छान पसरलं जातं. तर मी तुम्हाला दाखवलं इथे खूप, म्हणजे रंगोली मॅटसाठी जे पण लागतं ते तुम्हाला इथे दाखवलंय. चला आता उलन दाखवते. तर पाहू शकता तुम्ही असे बोचकेचे बोचके भरलेत तिथं. तर ही उलन आहे अशा प्रकारे, खूप सारी खट्टा असते त्यांच्याकडे, वेगळ्या वेगळ्या पिशवीमध्ये वेगळे वेगळे कलर. तर मला जे कलर पाहिजे होते ते कलर मी घेत होते. तर म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे कलर्स आहेत, पण त्याच्यामध्ये असं होतं ना की आपण बनवून बनवून त्यातलं काहीतरी थोडंफार संपतं. तर झाला असा विषय की मला नवीन जे कलर आले ते मला घ्यायचे होते, ते तर मी घेतलेच. पण मला ग्रीन कलर, रेड कलर हे माझे संपले होते. त्या मावशींना मी तेच विचारत होते.
आणि हा एक नवीन डिफरंट कलर, म्हणजे मी माझ्याकडे नव्हता खरं ॲक्च्युली हा. आणि कसं असतं ना, तिथे जे कलर असतात ना तेच आपल्याला घ्यायला लागतात. आणि आपल्या डोक्यात जे कलर असतात ना की मला हे घ्यायचे ते घ्यायचे, तर ते कलर तिथे नसतात. त्याच्यासाठी आपल्याला वेट करावा लागतो. वेट म्हणजे त्यांना विचारायचं की बाबा हा कलर पाहिजे तर कधी येणार आहे, मग ते सांगतात 4 दिवसात येईन. आणि आपल्याला अजून 4 दिवसात मग चक्कर मारायला लागते तिकडं. असं होतं. म्हणजे झालं का ती कामधंदे सोडा आणि तिकडे पळा. तर तुम्हाला सांगते, जर तिथं जे असेल ना त्यावेळेस, तर ते 2-2, 3-3 जोडी म्हणजे गठ्ठे घेऊन यायचे, कारण की नेक्स्ट टाइम ते परत भेटत नाही. असं होतं. समजा आता हा ऑरेंज कलर आहे, सध्या किती आहे आणि मी एकच घेऊन गेले, तर मग नेक्स्ट टाइम मला जर पाहिजे असेल तर तिथे तो नसणार. असं होतं. असं कितीतरी वेळेस होतं. मला माहिती आहे. आता पहा पिंक कलर किती आहे इथे, तर मी घेतला मला पाहिजे तेवढा. म्हणजे गुलाबी, डार्क गुलाबी, फिकट गुलाबी, खूप असे कलर असतात. तर मी तेच मावशीला 17-17 वेळेस हे विचारत होते, हे कसं आहे, काय आहे, जमतं का. कारण नेक्स्ट टाइम जर विचार चाललाय की ते आणूया आणि तुम्हाला दाखवूया आणि करूया. तर चला पुढे अजून तुम्हाला दाखवते. तर इथूनच सारं मी सामान घेत असते. तुम्ही पहा व्यवस्थित. म्हणजे कॅनव्हास म्हणा, रेक्झिन म्हणा, उलन म्हणा, मला सर्व गोष्टी एका ठिकाणी मिळतात. असं नाही की हे दुकानात जा त्या दुकानात जा, प्रत्येक ठिकाणी गर्दी असते. आणि तुम्ही पाहू शकता खूप गर्दी पण आहे, लोक आहेत तिथं. मी अजून मावशीला विचारत होते काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पहा, तिथं चिट लिहून ठेवली आहे. त्या चिटवर लिहिलं आहे की हिरवा कलर भेटणार नाही, लाल कलर भेटणार नाही. अक्षरशः त्यांनी लिहून ठेवलं हे संपलेलं आहे, विचारू पण नका. तर तुम्ही पाहिलं असेल तिथं. आणि हे बा असं मला जे पाहिजे ते आर्यनला मी सांगत होते. आणि मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे आर्यनला बोलले, बघ बाबा आपल्याला काय कलर लागतात ते घे. आणि माझ्या मुलाचं कसं असतं, बनवायचं नाही पण त्याला ते सगळे कलर हवे असतात. बोलतो घेऊन टाक, छान दिसतं आणि बनव. तर तिथं ऑलरेडी लिहिलं होतं की हे कलर नाही ते कलर नाही, त्याच्यामुळे झालं असं. तर मग मावशीला म्हटलं तुम्ही वरती जा आणि प्लीज बघा म्हटलं, तोपर्यंत मी बाकीचे काय पाहिजे असेल ते घेऊन येते. आणि इथे आहे ना फिकट पिंक कलर पण होता, मग लागलीच तो पण घेऊन टाकला. कारण की आपण बनवतोय, विकतोय आणि गरज पडते. वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये लोकाला पाहिजे असतं. तेच तेच रेडन, ग्रीनन, येल्लोन ते कलरमध्ये त्यांना पाहायचं नसतं, म्हणून घेत होते. तर इथं खूप अवघड आहे बाबा आपल्याला. म्हणजे हाताने घेऊ शकतो आपण इथून. तर मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळं व्हिडिओ घेऊ देत नाही. पण तुम्हाला पाहायचं असतं ना कुठून घेते, म्हणून तुमच्यासाठी मी शूट केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा. असं सगळं आमच्या इथं एका दुकानामध्ये मिळतं, जास्त पाहावं लागत नाही. कंदील बनवण्यासाठी लेस अजून पाहत होते मी, तर म्हटलं चला अजून त्याच्यात घेऊया. नंतर म्हटलं चला आता पुढे जाऊन आहे ना, त्यांना ते शोधतायत तोपर्यंत आपण आपले बाकीचे कामं करूया. तुम्ही पाहू शकता इथे कुंदन आहेत, खूप छान असं आहे. आणि आर्यनचं तेच चाललं आहे अजून की ते घे ते घे. शेवटी मी ते नाही घेतलं. नंतर म्हटलं चला आता कॅन्डल्स होल्डर पाहूया, कारण की ते वेगळ्या सेक्शनला होतं. म्हणजे तिथं खूप मोठं शॉप आहे ते. तुम्ही पाहू शकता हे 150ला, म्हणजे 150 रुपयाला एवढंसं. कोणी म्हणजे किती महाग आहे तुम्ही पहा. हे जे मी बनवलं आहे ना त्यामधलंच आहे, पण ते थोडं वेगळं आहे आणि छान दिसतं कुंदनचं वगैरे. तर हे आपल्या इथे एवढं कोणी घेणार नाही. घ्यायचं असेल तर ह्या शॉपमध्ये येऊन घेतात. लोकांना सगळं माहिती, लोक हुशार आहेत, म्हणून मी ते रिस्क घेत नाही. आपलं काम आहे उलनपासून काहीतरी बनवणं, मग मी तेच बनवते. नंतर मग मला इथं बेल पाहिजे होत्या तोरण करण्यासाठी. तोरणाच्या म्हणजे जास्त पाहिजे होत्या पण तिथे नव्हत्या, संपल्या होत्या. मग मी तेवढे 5-6 वगैरे काय शोधून घेतल्या. आणि इथे परत आर्यनला स्वस्तिकच्या मागे लागला. ते मोठं स्वस्तिक नाही घेतलं, बोलतो हे छोटं तरी घे. कॅन्डल होल्डरमध्ये ठेवण्यासाठी हे आयते असे दिवे असतात, ते खूप छान दिसतात डेकोरेशनसाठी. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला नवीन अजून काय काय बघायला भेटेल. आणि नंतर मग आर्यन म्हटला की काहीतरी खाऊया, तर माझं खाण्यापेक्षा म्हटलं चल लस्सी पिऊ. मस्त असं गेलो, समोरच लस्सीचं खूप छान दुकान होतं आणि थोडीशीच घेतली कारण की तब्येत खूप खराब आहे, घसा खराब आहे. तरी पण म्हटलं काहीतरी खाऊया. नंतर घरी गेलो. बाय.